नमस्कार मित्रांनो मी संदीप कोठवळ आणि आपण पाहत आहात माझा YouTube चॅनल संदीप कोठवळ। आजचा दिवस मित्रांनो शनिवार होता आणि बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांना शनिवारी मार्केटमध्ये काम करायची सवय नसते, पण आज करावं लागलं। का करावं लागलं? कारण मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी आहे। का सुट्टी आहे? तर मित्रांनो सोमवारी राम मंदिरामध्ये भगवान श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आहे आणि त्याचा सोहळा आहे आणि त्यामुळे जवळजवळ संपूर्ण भारतातील जेवढ्या सरकारी संस्था असतील खाजगी संस्थांनी सुद्धा सुट्ट्या डिक्लेअर केल्या आहेत आणि त्याच्यामुळेच मित्रांनो भारतामध्ये आपल्या NSE आणि PSE ने काल तर असं ठरवलं होतं का त्यांना आजच्या दिवशी जरा थोडंसं आपलं डिझास्टर मॅनेजमेंटसाठी त्यांना जरा 2 तास मार्केट चालू ठेवायचं होतं, पण नंतर त्यांनी असं सांगितलं होतं का सोमवारच्या दिवशी आम्ही दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत मार्केट आम्ही चालू ठेवू। त्यांनी नंतर चर्चा केली आणि नंतर चर्चेअंती असा निर्णय घेण्यात आला की शनिवारच्या दिवशी फुल टाइम मार्केट चालू राहील आणि सोमवारच्या दिवशी मार्केट बंद राहील। आणि मग मित्रांनो बघा, तर जे म्युच्युअल फंड्स आहेत त्या म्युच्युअल फंड्सनी कालच डिक्लेअर केलं होतं का बाबा म्हणजे आमच्यावाल्या शनिवारच्या दिवशी मार्केटमध्ये आमचा काही पार्टिसिपेट नसणार, म्हणजे आजच्या दिवशी कुठल्याही म्युच्युअल फंड्सनी आज शेअर मार्केटमध्ये काही काम केलेलं नाही। जे काय केलं ते सगळे मित्रांनो HNI गुंतवणूकदार असतात, म्हणजे खूप पैशावाले गुंतवणूकदार असतात आणि हे छोटे छोटे आपल्यासारखे गुंतवणूकदार असतात, या सगळ्यांनीच आज मार्केटमध्ये मस्तपैकी उड्या मारल्या। मी काय म्हणतो मित्रांनो, आपण बघितलं असेल आज स्मॉल कॅप घ्या, मिड कॅप घ्या, सगळ्या शेअर्सनी आज 5%, कोण 10% पळतंय, कोण 15% पळतंय। तर म्हणजे आज मार्केटमध्ये नुसतं छोट्या छोट्या शेअर्समध्ये भागमभाग अशी चालू होती, म्हणजे स्पर्धा लागली होती, कोण पुढे पळतोय, तू पुढे पळतोय का मी पुढे पळतोय। आणि पण मित्रांनो निफ्टीवरती आपण जर बघितलं असेल तर निफ्टी आज दिवसभर म्हणजे ठीक आहे सकाळी 1780 पॉईंट वरती ओपन झाला, परत खाली आला, परत 30-40 पॉईंट आणि दिवसभर साधारणतः फ्लॅट टू पॉझिटिव्ह असा राहिला, पण शेवटच्या तासाभरामध्ये जवळजवळ निफ्टी मित्रांनो 60-70 पॉईंट मायनसमध्ये गेला आणि जवळजवळ 50 पॉईंट हा जवळ खाली क्लोज झाला। पण बँक निफ्टी जर आपण बघितलं असं मित्रांनो बघा, आपण मित्रांनो HDFC बँकेचा आपण म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा सांगतोय, टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे आणि आपण त्याला सुद्धा सांगतोय टेलिग्राम चॅनलला का HDFC बँक घ्या, तुम्ही घ्यायला पाहिजे ना। आपण साधारण 1440-1450 आसपास चांगला सपोर्ट आहे आणि आज दिवसभर मित्रांनो HDFC बँक जवळजवळ हा अर्धा पाऊंड वरती होता आणि त्याला मित्रांनो साथ दिली ICICI बँकेने, साथ दिली सरकारी बँकेनी, कारण सरकारी बँक आज आपण बघितलं असेल 5%, 10% पर्यंत सरकारी बँक आज नुसत्या पळाल्या आणि त्याच्यामुळे बँक निफ्टी आज मित्रांनो जवळजवळ 300-350 पॉईंट वरती क्लोज झालेला आहे। आता मित्रांनो तर आता आपल्याला नेमकी करायचं काय? सोमवारच्या दिवशी काहीच करायचं नाही, आपण सगळ्यांनी TV लावायचं सकाळचं आणि मित्रांनो भगवान श्रीरामांचं दर्शन घ्यायचं, TV वरतीच बघावं आपल्याला, कारण आपल्याला काय परमिशन लगेच तिथंच एवढी गर्दी मोठी आपल्याला काही जाता येणार नाहीये। मंगळवारी आपल्याला काम करायचंय। मंगळवारी मित्रांनो बघा, मंगळवार दिवशी आपल्याला ICICI बँकेचे शेअर्स पळताना दिसतील, कारण ICICI बँकेचा जो नफा आहे ना 23% वाढलेला आहे। ICICI बँकेचा नफा 23% वाढलेला आहे। नंतर त्यांचा मित्रांनो NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम 18% वाढलेली आहे। आणखी त्यांचा NPA जो आहे तो NPA सुद्धा कमी झालेला आहे, म्हणजे 2.48 पासून 2.30 पर्यंत आलेला आहे, म्हणजे 0.18% न त्यांचा NPA हा कमी झालेला आहे आणि हा NPA कमी व्हायलाच पाहिजे, ते बँकेसाठी चांगलं असतं। बँकेने मागच्या 9 वर्षामध्ये मित्रांनो मागच्या 9 महिन्यामध्ये 471 नवीन ब्रँच ओपन केलेले आहेत आणि आता एकूण जवळ 6000च्या वरती ICICI बँकेच्या ब्रँचची संख्या गेलेली आहे। तेव्हा मित्रांनो इतका म्हणजे एकदम धडाक्यात कार्यक्रम ICICI बँकेत झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो बघा, आपल्याला मंगळवारी जर आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह भेटला नाही तर थोडा खाली जरी भेटला तरी 980 रुपयाचा स्टॉप लॉस लावून बाय करायचा आपल्याला ICICI बँक, टार्गेट 1030, 1050, 1075। दुसरं बाय काय करायचं मित्रांनो, कॅनरा बँक बघा, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सांगत होतो बऱ्याच दिवसाचं, कॅनरा बँक घ्या, जर तुम्ही वर्षभर ठेवला तर टार्गेट 800 रुपये टार्गेट आहे, 475च्या आसपास तो क्लोज झालाय, 800 रुपयापर्यंत जाऊ शकतो, कारण त्याचा चार्ट जो आहे ना खूप पॉझिटिव्ह आहे, शेअर्स एकदम पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहे। आणि नंतर आज बहुतेक सरकारी बँका वाढल्या, पण बँक ऑफ बरोडा काय वाढलेली नाही। बँक ऑफ बरोडा 230-32 रुपयाच्या आसपास चालू, त्या रेंजला आपण घ्यायला काय हरकत नाही। आणि मित्रांनो आज आपण बघितलं असेल का सगळे रेल्वेच्या संदर्भातले सगळे स्टॉक आज मित्रांनो पळलेले आहेत, पण आता त्याचं कारण पण असं आहे का 1 तारखेला रेल्वे बजेट आहे। पण मित्रांनो आता एकंदरीत आपण काय करा, आपण ध्यान मित्रांनो PSU सेक्टर मधल्या ज्या बँका आहेत ना त्या बँकेवरती लक्ष ठेवा। का फक्त आपण घरी गेल्यानंतर बघा त्याचे चार्ट, म्हणजे तुम्ही घरीच असाल
पण काय करा, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये म्हणा, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटरमध्ये असेल, तर तुम्ही त्यावरती सगळ्या जेवढ्या PSU बँक आहेत ना त्या बघा, त्यांचे चार्ट बघा, का जो शेअर्स वाढलेला नाहीये तो शेअर्स वाढण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण आता आपण बघतो मित्रांनो, आता मार्केटमध्ये बघा, आपण जर समजा काल बघितलं असेल तर काल निफ्टी 160 पॉईंट वरती होता, बँक निफ्टी मायनसमध्ये होता 70-80 पॉईंट. नंतर आज बँक निफ्टी जवळजवळ 300 पॉईंट वरती आहे, निफ्टी 50 पॉईंट मायनस आहे. तर म्हणजे मार्केटमध्ये मित्रांनो सेक्टर वाईज पार्टी चालू आहे, सेक्टर वाईज जर्नी चालू आहे. आणि म्हणजे का एक दिवस हा सेक्टर चालतो, एक दिवस तो सेक्टर चालतो. पण मित्रांनो आपण शॉर्ट टर्मसाठी जर PSU बँकांमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले पैसे भेटतील. मग मित्रांनो PSU बँकामध्ये कोणत्या बँका येतात? IDBI बँक. आज ती म्हणजे ती तशी ऑलरेडी आज 10-15% पळाली होती, पण 10% आज गेन झालेला आहे तिचा, कारण त्यांचे रिझल्ट चांगलेले आहेत. 57% त्यांचा नफा वाढलेला आहे. महाराष्ट्र बँक घ्या, युनियन बँक घ्या, बँक ऑफ बरोडा घ्या, त्याच्यानंतर तुम्ही जम्मू काश्मीर बँक घ्या, बँक ऑफ इंडिया घ्या, दुसरी तुम्ही बँक दुसरी आणखीन कुठल्या गव्हर्नमेंट सेक्टरमधल्या आणखीन काही बँका असतील त्या बँका घ्या. आणि मित्रांनो त्या बँका जर तुम्ही घेतल्या आणि थोड्या दिवस जर तुम्ही समजा होल्ड केली तर तुम्हाला अजून 10 ते 15% रॅली मार्केटमध्ये आरामशीर दिसेल. आणि थोडंसं IT सेक्टरमध्ये जरा थोडंसं मित्रांनो बघा, IT सेक्टर आता आपण बघितलं असेल 15 दिवसापासून गेन आलेला आहे, तर थोडंसं IT सेक्टरपासून थोडंसं आपण लांब राहिलेलं बरं. आणि मेटल सेक्टरमध्ये पण मित्रांनो बघितलं असं आपण जरा थोडं म्हणजे बऱ्यापैकी करेक्शन आलेलं आहे. आणि मेटल सेक्टर आता असं वाटतंय का इथून जरा त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया थोडा ट्रेंड तो जरा चेंज होऊ शकतो. मग तुम्ही त्याच्यामध्ये का JSW स्टील घेऊ शकता, हिंदाल्को घेऊ शकता, JSPL घेऊ शकता, टाटा स्टील घेऊ शकता. आता मित्रांनो हे शेअर जरा थोडेसे त्यांच्यामध्ये बरंचसं करेक्शन झालेलं आहे आणि इथून त्यांना थोडासा बाउन्स बॅक हा यायला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता. आणि मित्रांनो बघा, तर म्हणजे ही माहिती मी आपल्याला सांगितली आहे का आपल्याला मंगळवारी काय करायचं आहे. आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो ह्या आपल्याच नावाने आहे, संदीप कोटवळ मराठी शेअर मार्केट नावाने. आणि तो मित्रांनो पब्लिक चॅनल आहे. आपण टेलिग्रामला जाऊन फक्त आपण त्याला सर्च करा आणि त्याला जॉईन होऊ शकतात. आणि त्याच्यावरती आपण मित्रांनो फक्त जे काय आपण स्विंग ट्रेड असतात, शॉर्ट टर्म ट्रेड असतात, ते आपण ट्रेड त्याच्यामध्ये फक्त कॅशमध्ये देत असतो आणि आपण तिथे जाऊन तो चॅनल मित्रांनो जॉईन करू शकता. आता मित्रांनो डिस्क्लेमर, आता द्यावाच लागतं डिस्क्लेमर. आता हे जे मी आपल्याला सांगितलं मित्रांनो ते आपल्याला एज्युकेशनल पर्पजनुसार सांगितलेलं आहे. आणि मी ज्या काही शेअरची याच्यामध्ये नावं घेतली असेल, चर्चा केली असेल, ते शेअर्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये असू शकतात. आणि आता मी जे काही सांगितलं त्या जर एखाद्याने शेअर्स घेतला आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा झाला, आनंदाची गोष्ट आहे. पण काही कारणास्तव जर त्याचा जर नुकसान झालं तर त्याला मी जबाबदार नाही आणि माझा चॅनल सुद्धा जबाबदार राहणार नाही. याचं कारण मित्रांनो शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते आणि कुठलीही गुंतवणूक करताना आपण मित्रांनो थोडा अभ्यास करा. आपण सुद्धा चार्ट वगैरे बघा शेअरचा, किंवा जो कोणी आपला फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याचा आपण सल्ला घ्या आणि मगच मार्केटमध्ये गुंतवणूक करा. तेव्हा मित्रांनो बघा, जर ही माहिती तर म्हणजे मी माहिती कशा संदर्भात दिलेली, आपल्याला नेमकी मंगळवारी करायचं काय आहे त्या संदर्भातली ही मित्रांनो माहिती दिली. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.